निर्माण झाली, किती जागरूकता आणायची, किती विचार खालपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांशी संबंध ठेवू नका, अशा लोकांची कुठेतरी आपण लांब राहिलं पाहिजे। आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला, आता तो आपल्यातला फक्त शरीराने राहिलेला आहे, त्याची जरी शारीरिक तो जिहादी नसला तरी आज मानसिक खतना त्याची झाल्यामुळे त्याने आज एक कृत्य करण्याचं धाडस त्या दुसऱ्या आपल्यातल्या आरोपीने आज केलं। पण तो शारीरिक नाहीये पण मानसिक त्याची खतना निश्चित रूपाने झालेली आहे, म्हणून तो तिथपर्यंत जाऊन पोहोचला। कारण आपल्यातल्या आपण व्यासपीठावरच्या लोकांनी सगळ्यांनीच सांगितलं की आपल्यातली लोक त्यांना मदत करतात। आपल्यातली म्हणजे कोण असतात, हे मानसिक खतना झालेले लोक असतात। जसं आपण म्हणतो ना एखादा मनोरुग्ण आहे, तसे मानसिक खतना झालेले लोक असतात, हे प्रयत्न करतात की आपल्यामध्ये कुठेतरी झालं नाही पाहिजे, असं नाही झालं पाहिजे। हरकत नाही, आपली देखील ती भूमिका आहे की कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण झालं नाही पाहिजे, कुठल्याही शहरामध्ये कुठल्या छोट्या गावामध्ये सामाजिक सलोखा नीट राहिला पाहिजे। पण आपण काही एकट्यानेच ठेका घेतलेला नाही की आपल्या मायमाऊलींपर्यंत कोणतरी येईल, आपल्या कुटुंबापर्यंत कोणतरी येईल, आपल्या घरापर्यंत कोणतरी येईल आणि आपण आज या देशाचं स्वातंत्र्य जसं मिळालं, हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज सांगाय की तशीच परिस्थिती आहे। आणि या परिस्थितीमध्ये लोक आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करतात, पण अजून देखील आपल्यापर्यंत म्हणून या जागरूकता निर्माण करण्याकरता देखील आपण पुढे काम करावं। सूर्यवंशी साहेब आपण देखील घटना सांगितली, पुढच्या काय भूमिका त्या सांगितल्या, आणि विशेषतः मारुतीराव मेंढरा साहेबांनी देखील सांगितलं, त्यांच्या कडक शब्दामध्ये सांगितलं की आम्ही राजकीय लाभाचे पदसिक्के तुम्हाला दिले, सरळ हाताने दिले, पण त्याच्या मागून कसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफजल खानाने भेटी करता पण त्यांनी भेटायला बोलल्यानंतर सांगितलं की आपल्याला कुठेतरी आता चर्चा करायची, सुलह करायची। पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की हे लोक घातकी आहेत, आपणही चर्चेला चाललोय पण आपणही नेते जाता कामा नये, आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे। आणि मग ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला, त्याच क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडून टाकला, त्याचे डेडाळे बाहेर काढले। आणि ते उदाहरण तुम्हाला सांगतो, मेंढरा साहेबांना आपल्याला करावं लागतं, आपण सगळं हाताने केलं पण यांचे मनसुबे त्याच्या मागचे चांगले नाही। आज त्या सत्तेच्या गादीवरती विराजमान झाल्याबरोबर गावागावामध्ये तुम्हाला सांगतो की असे कुठेतरी अनधिकृत थडगे असतील, अनधिकृत मस्जिदी असतील, अनधिकृत मदरसे असतील, हे सगळं उभारायचं काम यांचं सातत्याने चालू आहे। आणि म्हणून आता त्याला अनुसरून काताळ साहेबांनी सांगितलं की प्रशासनाला सांगितलं की जे अनधिकृत असेल त्याला 15 दिवसाचा अल्टिमेटम आता काताळ साहेबांनी देखील दिलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे, आणि जरी 15 दिवसामध्ये काढली नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व इथालच्या सर्व बांधवांची आहे। त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे। शेवटी आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी गेल्यानंतर कामामध्ये आहोत, पुढच्या पुढे गेलो काहीतरी काही वेगवेगळे विषय सातत्याने चालू असतात, पण तुमच्या सर्वांचं काम आहे त्याचं पत्र पोलीस प्रशासनाला देणे, त्याचं पत्र तहसील कार्यालयामध्ये देणं, तिथलं पत्र ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवणं, त्याच्यावरती त्याचं उत्तर घेणं, हे सातत्याने पाठपुरावा ठेवावा लागतो। आता तुम्ही पाहिलं की वर्षानुवर्ष भारतवासियांचं स्वप्न होतं की राम मंदिर उभा राहिलं, पण ते काय लगेच राहिलं का? नाही राहिलं, त्याला अनेक वर्ष संघर्ष उभा करावा लागला। आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून 2024 मध्ये आपल्याला त्या मंदिराची निर्मिती झालेल्या पाहायला मिळालं। प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी उभा राहिलं आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले। पण हे सगळं होत असताना याला फार मोठा संघर्ष उभा केला। आज आपल्याकडे गावामध्ये देखील प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, गाव खेड्यावर असेल, एखाद्या वाडी वस्तीवर असेल, आपल्याकडे पठार भाग आहे, आणि पठार भागामध्ये आता आपल्याला पाहिलं तर ही लोकसंख्या अचानक रातोरात वाढायला लागली, हे लोक बाहेरून यायला लागले। आज जिथं जिथं आपल्याला काही संशयास्पद आढळलं, पोलिसांना जरी तुम्हाला डायरेक्ट सांगायचं नसेल तर आमच्यासारखे काही कार्यकर्ते आपल्यापर्यंत असतात, त्यांना आपण सांगितलं पाहिजे। आज मारुतीराव मेंढरांनी सांगितलं की आज त्यांचं नाव आता आपण जर पाहिलं तर मारुती म्हणजे काय? हनुमान।
आणि हनुमान काय असतो? संकट मोचन. त्यामुळे तुमच्याकडे एवढं मोठं संकट मोचन असताना तुम्ही कोणालाही घाबरायची काय आवश्यकता राहिलेली नाही. आणि त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली. त्यांनी काय कुठेतरी मागून येऊन सांगितलं नाही की आमचं पाठिंबा आहे, तुम्हाला मी स्टेज टाकून देतो, तुम्हाला माईक लावून देतो, तुम्हाला बोर्ड लावून देतो, पण मला काय तिथे आता यायचं नाही, मला मताचं राजकारण. त्यांनी जी भूमिका घेतली ती जाहीर घेतली. आणि म्हणून जाहीर भूमिका घेणारे लोक हे समाजामध्ये कुठेतरी आज महत्वाचे लोक असतात. आणि म्हणून असं संकटमोचन आज आपल्या समोर असताना आज आपल्याला कुठेही न डगमगता आपल्या विचारांच्या पाठीमागून राहणं गरजेचं आहे. तुम्ही इथपर्यंत मेंढरा साहेबांपर्यंत सांगा, ते कथा साहेबांकडे पाठपुरावा करतील. या संपूर्ण बाबींचा छडा लावण्याचं काम, त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आपल्या सर्वांसमोर करणार आहे. म्हणून आज हा समाज जागृत करणं. आज आपण सांगतो की आदिवासी समाज हा पठार भागामध्ये राहतो, हा वाडी वस्तीवर राहतो, हा जंगलामध्ये राहतो, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जनावर तिथे असतात. जसं तुम्ही सांगितलं मेंढरा साहेब की कुठली माशी असेल, कुठलं वाघ असेल, कुठं जातो काय सगळं माहिती आहे, आपण त्यांना छेडत नाही. तशी ही जी आहे ते कुठलाही व्यक्ती वाघ नाही, हे वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत. आणि जास्ती करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहेत. आणि या लोकांना त्याचं काय घेणं देणं नाही, कुठल्याही जातीचा नाही. ते बघत असतात, साप आला गेला, घरातून बाहेर येतो जातो, हे सगळं बघत असतात. पण हे लोक ठेचतात कोणत्या सापाला? जो यांच्यावरती फणा काढण त्याला ठेचून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो. आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फणा काढायला लागले, गळापर्यंत जायला लागलेले आहेत. म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे. कुठंतरी आपल्या सर्वांना संघटित होण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतो की आता निवडणुकीचं पर्व हे आता हळूहळू सुरू होईल. नगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तर या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. आज जसं तुम्ही मारुतीराव आपण भूमिका घेतली की आपण त्या पदापर्यंत काही लोक बसवले, हे तुम्हीच एकट्याने बसवले असं नाही, सगळ्यांकडून ते घडतं, चुकून घडून जातं. कारण एवढी विश्वासार्हता ती आपल्यापर्यंत निर्माण करतात की आपण त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे सगळे आपले लोक आहेत, हे कुठे चुकीचं काम करणार नाही. आणि एखादी अशी घटना घडतील आपल्याला वाटतं चुकून घडली असं, हे एकदा नाही 10 नाही, मला वाटतं तुम्हाला सांगतो 50-100 वेळा आपल्याला वाटतं चुकून घडलेलं. आणि तुमच्यासारख्या भूमिका हे शेकडो लोकांनी महाराष्ट्रभर केल्या, आमच्यासारख्या लोकांनी केल्या. पण हळूहळू जाणवायला लागला तर किती दिवस चालणार? आपल्याला याच्यावर जर आवाज उठवला नाही, आपण सातत्याने याच्यावरती पांघरून घालत बसलो तर हे पाप आपल्या सुद्धा लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पापाचं जर आपल्याला प्रायश्चित करायचं असेल तर ही भूमिका, हा आवाज आपल्या प्रत्येकाला उठवावा लागणार आहे आणि समाजाला जागरूकता निर्माण करावं लागणार आहे. म्हणून आजचा कार्यक्रम देखील त्याचाच भाग आहे. संख्या किती ती कुठे इथे हजारो आले, लाखो आले, तो भाग महत्वाचा नसतो, पण समाजामध्ये किती लोक जागृत झाले हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आज एखाद्या गाव खेड्यामध्ये एखादी घटना घडती, पण तुम्ही इथं बसलेले लोक आहे, तुमच्या माध्यमातून आज हजारो लोकांपर्यंत ती जागरूकता निर्माण होणार. काही लोक खोटं नावं सांगतात. जर तुम्ही सांगितलं की बेकरीचं नाव खोटं असतं, दुकानाचं नाव खोटं असतं, माणूस आतमध्ये मालक वेगळा, तसं नाही. ते फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये, हे तुम्हाला सांगतो. आता जशी आता या बांगलादेशमधून लोक इथपर्यंत आली, आमच्याकडं पोलीस स्टेशनला, नगरच्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला अधिकृत पोलिसांनी पकडून त्यांच्यावर FIR देखील दाखल केला, त्यांचा जबाब सुद्धा घेतला. हे कुठून आलेत तर बांगलादेशून आले असा जबाब देखील घेतला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. हे काय फक्त तिथपर्यंत मर्यादित नाही, तर हे सगळ्या भारतामध्ये छोट्या छोट्या गाव खेड्यातल्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आपण एखाद्या त्यांच्या लोकांना विचारलं की भाऊ तुमच्या त्या प्रार्थना स्थळातून एवढी लोक बाहेर आली, पण जरा मला ते 4-2 लोक नवीन दिसली, ते लगेच सांगतात खालुका छोकरा आहे, पोपुका छोकरा आहे. आणि नाव विचारलं तर नावं सगळी सारखीच असतात. मधलं जे वडिलाचं नाव असतं, बापाचं नाव म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा सारखं लावून टाकतात. कारण त्यांच्यामध्ये आपण पाहतो की लग्न करत असताना, आता आपण कधी म्हणतो की आपल्या कधी बहीण लागते, पण यांच्यात तसं नाही. ते बहिणीवर सुद्धा लग्न केलेलं आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण हे काही इथंच घडतंय अशातला भाग नाही, ते सर्रास सगळ्या ठिकाणी आपल्याला चालू असताना पाहिलं आहे. म्हणून आज आपल्या समाजामध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी देखील, छोटा मोठा जरी समाज असला तरी आपल्याला प्रत्येकाला जागरूकता आणणं गरजेचं आहे. म्हणून आज
या सगळ्या माध्यमातून तुम्ही काम करता, जमा झाले, सगळे लोक आले, काही लोक आता लांबून ऐकते, पण ऐकत असताना प्रत्येकाने एकच ठरवलं पाहिजे की आपल्याला इथून पुढे जागरूकता आणायची आणि जागरूकतेच्या माध्यमातून समाज हा एक जागृत करून की कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही गावामध्ये ह्या लोकांपासून 4 हात लांब आपण राहिलं पाहिजे. कुणी संकट आलं त्यांना काहीतरी ते माहितीवर असतात. आपल्या घरात, कुटुंबात कुणी आजार असलं तर ते आपल्यापर्यंत कशी मदत पोहोचत याचा प्रयत्नशील असतात. आपल्याला वाटतं की हे लोक चांगले, यांनी आम्हाला अशा दावपट्याला मदत केली, पण त्यांना कसं माहिती की तुमची अशी अडचण आहे, कारण ते तुमच्यावरती लक्ष ठेवून असतात. तर तुमच्याला जर कुठली अडचण असेल तर आपल्यातले बरेच माणसं आहेत अशी सगळं हाताने मदत करणारी, त्यांच्यापर्यंत आपण ती भावना पोहोचवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे. आपण या माध्यमातून आज तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाकरता फार मोठं आव्हान आहे की अद्यापर्यंत तुम्हाला आरोपी सापडला नाही. हे आज पोलिसांचं तसं पाहायला गेलं तर फार मोठं अपयश त्याला म्हणावं लागेल की आज मोर्चाच्या अगोदर तसं अपेक्षित होतं की आरोपी तुम्ही जेरबंद करा, पण अजून तुम्ही तो केला नाही. याच्यामध्ये पोलिसांची देखील भूमिका ही दुटप्पी म्हणा किंवा संशयास्पद म्हणा हे आपलं अशी म्हणायला काही हरकत नाही. कारण पोलिसांनी देखील जसं कथा साहेबांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये अनधिकृत जे काय असेल ते काढा. तसं तुम्हाला सांगतो आता पुढच्या काही तासांमध्ये हा तुम्ही आरोपी अटक झाला नाही तर आम्हाला फक्त सभा घेऊन मोर्चा काढून नाही तर याच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील या ठिकाणी उभा करावं लागणार हे पोलिसांनी देखील आज लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्याची तीव्रता ती काही शब्दामध्ये आम्ही सांगू शकणार नाही. मग तुम्ही ते सगळं गांभीर्याने घ्या. तो आरोपी शोधा. सांगतात हे लोक, माहितीगार लोक सांगतात की 14 नंबरचं दुकान त्याचं पुढं बेकरीचं दुकान जुन्नरच्या परिसरामध्ये आहे, नारायणगावच्या परिसरामध्ये. पण नारायणगावच्या परिसरामध्ये जर असेल हा रस्ता मला वाटतं तिथपर्यंत जातोच ना, सरळ पुढंच वाढावं लागायचं. तुमच्याकडे पोलीस यंत्रणा नसली, शस्त्रसाठा नसला तर आमच्या आदिवासी बांधवांकडे जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं सगळे शस्त्रसाठा सुद्धा त्यांच्याकडे आहे. हे सगळं तुम्हाला पुरवतील आणि तिथं कुठल्या ठिकाणी जाऊन बसलाय याची माहिती देखील तुम्हाला ही सगळी मंडळी देतील. फक्त त्याला पुढील 48 तासाच्या आत तुम्ही जेरबंद करण्याचं काम करा, नाहीतर आम्हाला देखील ठरवावं लागेल या आंदोलन कुठल्या दिशेला न्यायचं आणि राज्याच्या कुठल्या ठिकाणी मांडायचं आणि त्याच्या बाबतीत माझा आवाज कुठपर्यंत उठवायचा हे पोलिसांनी आता लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून आजच्या या मोर्चाचं सगळ्यांनी गांभीर्य लक्षात घ्या की हा फक्त कुठेतरी काहीतरी भाषणापुरता नाही तर आपल्यामध्ये जागरूकता आणली पाहिजे. येडेश्वरी मातेची शपथ घ्या की इथून जात असताना तुम्ही प्रत्येक जण एकटा जाणार नाही, एकटा विचार घेऊन जाणार नाही, तर हजारोच्या संख्येने आपण हा लोकांपर्यंत विचार पोहोचू, लोक जागृत करू आणि याच्यातनं आपल्या माय माऊली, माता भगिनी हे सुरक्षित ठेवण्याचं काम आपण सर्वजण करू. हे सगळं काम अनेक लोक रात्रंदिवस झटतात, अहोरात्र प्रयत्न करतात की आपल्यामध्ये जागरूकता आली काय. ती जागरूकता कशा करता आली पाहिजे की भारत हा एक स्वतंत्र भारत आहे आणि अखंड भारताच्या रूपाने आपल्याला वाटचाल करायची. पण या सगळ्या माध्यमातून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे किती लोक आज याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत. जी राजकीय लोक आहेत ती येतील जातील, काही ना काही आपल्याला भाषण करत राहतील. काही लोकांनी आपल्याला प्रयत्न केले की इथं जाऊ नका, तो राजकीय विषय. आता माणसं कुठलाही विषय असता तर राजकारणापर्यंत जातच असतो. कुठला विषय असा राजकारणापर्यंत जात नाही असं नाही. क्रिकेटचा सामना झाला तर तो राजकारणापर्यंत जातो, एखादा चित्रपट जरी काय आला तरी तो राजकारणापर्यंत जातो. आणि आज कुठला एखादा चांगला विषय जरी असेल, एखाद्या न्याय द्यायची भूमिका जरी असेल तर त्याला काही मंडळी हे राजकारणात आवाज देण्याचं काम करत असतात. पण त्याच्या मागचं जे लोक सांगतात की जाऊ नका, हा त्यांचा उद्देश असतो की या सगळ्या माध्यमातून आपला मतदार जागृत होऊ नये, आपला मतदार हा हिंदूंच्या बाजूने जाऊ नये अशीच काही लोकांना भीती असते. म्हणून आज हे लोक आपल्यामध्ये काहीतरी विष काढण्याचं काम करतात. आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेच जातीय तणाव निर्माण करून आपल्यामध्ये कुठतरी मतांतर झालं पाहिजे आणि त्याच्यातनं काही वेगळे विचाराची लोक आज या सत्तेच्या राजकारणामध्ये आले पाहिजे असा एक प्रयत्न आज आपल्यातले काही लोक करतायत. म्हणून आज आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ.
जर ह्या लोकांचा आधार त्या लोकांना भेटला नसता तर तुम्हाला सांगतो आरोपाचा सोडा या मोर्चाचा सोडा त्याची ती करायची सुद्धा हिंमत झाली नसती. पण फक्त ह्या विचाराचे मानसिक कल्पना झालेले लोक आज आपल्यामध्ये असल्यामुळं आज या सगळा प्रसंग आपल्यावरती ओढावला जातो. म्हणून तुम्ही सगळेजण आज आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून बोध घ्या, शपथ घ्या आणि तुम्ही जात असताना प्रत्येक माणूस हा जागृत करतात. शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने आपण प्रत्येक जण आपला विचार आपल्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवतात अशी एक अपेक्षा आहे या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सगळे जे काय आपले आयोजक मंडळी हा तुमचं मनापासून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचं अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण तुम्ही जर आवाज उठवला नाही तर या गाठच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही, समाज जागृत होणार नाही. तुम्ही जर आज चांगला प्रयत्न केला, समाज जागृत केला, समाज हिताकरता धर्म कार्य करता आज तुम्ही जो वेळ देताय हा कुठल्याही राजकारणाकरता नाही. आज ही लोक जी काम करतात यांना कुठली निवडणूक करायची नाही, यांना कुठल्याही मताचं राजकारण करायचं नाही, पण तरी देखील समाजाच्या हिताकरता भारत हा जसा स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही सातत्याने धगमगत असतो तर त्याच्या शांततेकरता आज ही जी लोक वेळ देत आहेत तर या सगळ्या लोकांचं वेळेचं आज आपण कुठेतरी भान ठेवलं पाहिजे. त्यांच्या समर्पणाचा आज आपण विचार केला पाहिजे, आपण प्रत्येकाने जागरूक झालं पाहिजे. हीच भावना आजच्या या मोठ्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आज आपण सर्वजण गावातली मंडळी ही जी काय आज पुढाकार घेतलाय आपल्या विशेषतः आपल्या समाजाने जो काय पुढाकार घेतलाय तर आपल्या समाजातील सर्व लोकांचे मी या ठिकाणी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि पिढीला देखील शाश्वती देतो की काही तुम्ही जरी एक छोटा कुटुंबातल्या असल्या, आदिवासी समाजातल्या असल्या तरी देखील या भारतामधला हा हिंदू हा तुमच्या पाठीमागे उभा राहील अशी खात्री विश्वास या पीडित आमच्या भगिनीला देतो. आणि आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय आदिवासी. धन्यवाद आमदार संग्रामभाई जगताप साहेब. आपले वरदास्त आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हे समाजकार्याचं धर्माचं काम करत असतो. यापुढे आपले वरदास्त आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आणि आम्हाला समाजकार्यासाठी बळ मिळेल अशी आपल्या सर्व प्रमुख वक्त्याकडून आम्ही अपेक्षा करतो. यानंतर पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की आम्हाला निवेदन द्यायचं, या ठिकाणी आपण समोर यायचं आहे आणि कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण शांततेत व्यवस्थितरित्या आपण आपापल्या घरी जायचं आहे. जाताना आपली आपापली काळजी घ्या अशी विनंती करतो. सर्व कार्यकर्त्यांनी विनंती आहे येत्या जातीने रस्त्यावर गाड्या बघा, सिंगल लेन आहे, रस्ते क्रॉस करताना आपण सर्वांनी शांततेत हळूहळू जावे. मोबाईल खाली